खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहेत? तर ज्योतिराव फुले हे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहेत. आता सत्यशोधक समाज आणि त्याच्याबद्दलची माहिती जर आपण थोडक्यात बघितली तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 24 सप्टेंबर 1873. सोबत कुठलं ठिकाण होतं ते? पुणे. आणि जे संस्थापक ज्योतिराव फुले. त्यानंतर पहिले अध्यक्ष जर कोण असतील तर ते सुद्धा ज्योतिबा फुले होते. आणि प्रश्न जर तुम्हाला असा विचारला की पहिले कोषाध्यक्ष कोण होते तर रामशेठ उरवणे, असं त्याचं तुम्हाला उत्तर देणे अपेक्षित आहे. आणि इतर सदस्य कोण होते मग? तर ज्ञानगिरी बुवा, धोंडीराम कुंभार, कृष्णराव भालेकर, रामचंद्र भालेकर इत्यादी असे लोक स्थापनेच्या संबंधित होते. नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण एमसीक्यू सिरीज बघत आहे. तलाठी, वनसेवा, त्यानंतर इतर सरळ सेवा भरती ज्या महाराष्ट्रात आता होणार आहे आणि ज्या परीक्षा टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत होणार आहेत त्या सगळ्या एक्झामचं टीसीएस पॅटर्न नुसार आपण सगळे एमसीक्यूज घेत आहे. आता हा जो व्हिडिओ आपण बघत आहे तो जनरल नॉलेजचा आहे आणि जनरल नॉलेजचे प्रश्न कसे असतात आणि काय असतात तर त्या अनुषंगाने तुम्हाला हा व्हिडिओ बघणं आवश्यक राहील, कारण की तुम्हाला त्या अवतीभोवतीचं बॅकग्राऊंडची लिंक तुम्हाला भेटून जाईल. आणि सोबत सोबत मी जो प्रश्न घेतो आहे त्याच्या अवतीभोवतीचं बॅकग्राऊंड सोबत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, तर ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. चला तर मग करूया आपण सुरुवात. प्रश्न बघा पहिला, एक्झिम बँक ऑफ इंडिया तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू झालं होतं? आता एक्झिम बँक ऑफ इंडियाचं जे कार्य होतं ते कधी सुरू झालं होतं? 1982 मध्ये. आता एक्झिम बँक काय आहे? तर एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया आहे, म्हणजेच काय आयात निर्यात बँक आहे. आणि हा जो कायदा झाला होता या बँकेचा तो 1981 मध्ये झाला होता. आणि त्याची स्थापना कधी झाली होती? तर 1982. आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची काही जी माहिती मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगत असतो ती तुम्ही नोट डाऊन करत चला. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा. खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहेत? तर ज्योतिराव फुले हे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहेत. आता सत्यशोधक समाज आणि त्याच्याबद्दलची माहिती जर आपण थोडक्यात बघितली तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 24 सप्टेंबर 1873. सोबत कुठलं ठिकाण होतं ते? पुणे. आणि जे संस्थापक ज्योतिराव फुले. त्यानंतर पहिले अध्यक्ष जर कोण असतील तर ते सुद्धा ज्योतिबा फुले होते. आणि प्रश्न जर तुम्हाला असा विचारला की पहिले कोषाध्यक्ष कोण होते तर रामशेठ उरवणे, असं त्याचं तुम्हाला उत्तर देणे अपेक्षित आहे. आणि इतर सदस्य कोण होते मग? तर ज्ञानगिरी बुवा, धोंडीराम कुंभार, कृष्णराव भालेकर, रामचंद्र भालेकर इत्यादी असे लोक स्थापनेच्या संबंधित होते. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 3, रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखले जातात? हा असे प्रश्न करंट घडामोडीशी संबंधित असतात आणि चालू घडामोडी तुम्हाला त्या अनुषंगाने तेव्हा प्रश्न आणि त्याचे लेखक वगैरे किंवा त्याचे नृत्य किंवा कुठला संबंध कसा लागतो असे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करणं महत्वाचे असतात. आता रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? तर भरतनाट्यम असं त्याचं उत्तर आहे. तर असे संबंधित व्यक्ती, त्यांचं नृत्य किंवा एखादं संगीत किंवा त्याचं घराणं असे तुम्हाला ओळखणं आवश्यक आहे किंवा चालू घडामोडीच्या अनुषंगाने ते वाचणं आवश्यक राहील. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4, मलप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? तर मलप्पा धनशेट्टीचा संबंध सोलापूर सत्याग्रहाशी येतो. काय आहे सोलापूर सत्याग्रहाचं? तर आपल्याला माहिती आहे जेव्हा सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली होती तेव्हा 4 मे 1930 ला गांधीजींना अटक झाली आणि अटकेविरोधात काय केलं होतं? या कामगार लोकांनी एक आंदोलन सुरू केलं आणि मग काय की परिस्थिती हाताबाहेर गेली आणि सोलापूरमध्ये तो सत्याग्रह मोठ्या प्रमाणावर उभा झाला. आणि मग त्या केसमध्ये काय झालं की हे जे मलप्पा धनशेट्टी आहेत, सोबत कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, अजून श्रीनिवास सारडा या लोकांना 12 जानेवारी 1931 ला फाशी देण्यात आली. आणि फाशी दिल्यानंतर सोलापूरमध्ये अजूनही तो 12 जानेवारी हा हुतात्मा दिवस म्हणून ओळखला जातो. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात. बरोबर आहे. विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे काय म्हणू? दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. आणि हे आपल्याला माहित आहे कुठली राज्य शासन व्यवस्था असते ही 3 घटकांनी बनलेली असते. कार्यकारी मंडळ, त्यानंतर कायदे मंडळ आणि न्याय मंडळ. कार्यकारी मंडळामधले घटक कुठले आहेत? राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता. कायदे मंडळातले कुठले घटक आहेत? राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद. आणि न्याय मंडळमध्ये उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय. ठीक आहे. आणि विधानसभेच्या निवडणूक आपल्याला माहिती आहे दर 5 वर्षांनी होतात. आणि विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही.
असे काही मुद्दे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करत चला. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6. मराठवाड्यातील जाम येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य? आता रामदास साहित्य आता आपल्याला माहितच आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की संत साहित्य, संत किंवा त्यांचे साहित्य ते कुठून होते, त्यांचे जन्मस्थान वगैरे वगैरे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत. तर इथे आपल्याला विचारलं रामदास स्वामी यांचे साहित्य विचारलं, तर रामदास स्वामीने काय लिहिलं आहे? दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. यासोबतच त्यांच्याबद्दलची आपण जर माहिती घेतली तर रामदास स्वामीचं पूर्ण नाव काय बघायला भेटतं? नारायण सूर्याजी पंत ठोसर. त्यांचं जन्मगाव कोणतं होतं? त्यांचं जाम, म्हणजे जाम हे कुठे आहे? जालना जिल्ह्यामध्ये. त्यानंतर सोबत त्यांनी दासबोध लिहिलाय, त्यासोबत त्यांनी काय लिहिलंय? करुणाष्टक लिहिलंय, सुंदरकांड लिहिलाय, आत्माराम लिहिलाय, सप्त मासी, मनाचे श्लोक इत्यादी सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत. आणि रामदास स्वामींचा अजून विशेष गोष्ट म्हणजे गावागावात जे हनुमानाचे मंदिर होते, तर हनुमानाचे मंदिर उभं राहण्यामागे सुद्धा त्यांचा मोठा हात होता. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 2011 नुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? 929. ठीक आहे. आता तुम्हाला भारताचं पण 2011चा जर विचार केला तर ते किती होतं? 943. शक्यतो 2011 लक्षात ठेवा. 2001 चे आले तर तुम्हाला बायोलॉजिकली ते सॉल्व्ह होतात. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 8. खालीपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे? तर ऑब्व्हियसली सगळ्यांना माहित आहे मुंबई शहर. सर्वात मोठा जर विचार केला तर कोणतं येते? अहमदनगर. तर जेव्हा तुम्ही असा अभ्यास करता तेव्हा पहिले 3 तरी लक्षात ठेवा. जसं की सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला, सर्वात मोठा कोणता आहे? अहमदनगर. त्याच्या खाली कुठला नंबर लागतो? पुणे, नाशिक असा. त्यानंतर मुंबई शहर, नंतर सगळ्यात मग नंतर मुंबई उपनगर, त्यानंतर कोणता आहे? तो भंडारा. तर असे 3 तरी ऍटलिस्ट तुम्ही लक्षात ठेवा, किंवा 5 नाही पण 3 तरी लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात पहिलं दुसरं तुम्हाला फिक्स माहित पाहिजे म्हणजे पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघा. 9 नंबर. एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनरावलोकन सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी त्याला किंवा तिला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्धता ठेवता येते? प्रश्न हा आहे, याचं उत्तर आहे 3 महिने. तर हे आपल्याला माहित आहे, ही कलम 22 आहे राज्यघटनेतील स्थानबद्धतेच्या संबंधित, आणि त्याच्यामध्ये असं दिलंय की 3 महिने त्याचं असं उत्तर दिलेलं आहे. तर याचं प्रावधान 2 महिने करावं असं होतं घटनेमध्ये, 42व्या घटना दुरुस्तीनुसार करावी, पण ते अजूनही अंमलात आलेली नाही. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10. नंदी कोलू हे खालीपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? आता नृत्यावर हा प्रश्न फिक्स येतो TCS ला, त्यामुळे तुम्हाला सगळे राज्याचे नृत्य लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर नंदी कोलू इथं कोणतं राज्याचं नृत्य आहे? कर्नाटक. बाकीच्या राज्यांचे नृत्य तुम्हाला बघून ठेवणं आवश्यक आहे, तर ते तुम्ही बघून ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? राज्याचे राज्यपाल. आणि तसंच आपण जेव्हा सेंट्रल लेवलला विचार करतो तर तेव्हा तिथे कोणाला अधिकार असतो? राष्ट्रपतीला. चला पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहे? तर कुठलं पुस्तक आहे त्यांचं? तर ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक आहे. असे खूप सोपी प्रश्न असतात मित्रांनो काही तर ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर इतर ज्योतिराव फुलेंचे पुस्तकं कुठले आहेत? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, त्यानंतर ब्राह्मणाचे कसब तर इथं ऑप्शन मध्ये आहेच, त्यानंतर गुलामगिरी आहे, सत्सार भाग 1 भाग 2 अशा पद्धतीचा. त्यानंतर अजून कुठलं पुस्तक त्यांचं आपल्याला भेटतं? सार्वजनिक सत्यधर्म. आणि हा सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी म्हणजे मृत्यू त्यांच्या शय्येवर असताना तो लिहिला होता, आणि म्हणजे असं म्हणतात किंवा तो त्यांचा लिहून पूर्ण झाला नव्हता, मग त्यांच्या नंतर त्यांच्या मुलांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी तो ग्रंथ पूर्ण केला. चला पुढचा प्रश्न बघू आपण. दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगाची दिशा कोणती? दार्जिलिंग आणि सिक्कीम हे आपल्याला कुठं दिसतात? पूर्व दिशेला. पण त्यातही आपण परफेक्ट दिशा जर विचार केला तर पूर्व पश्चिम दिशा असं उत्तर येईल. चला प्रश्न क्रमांक 14. मराठी लेखक नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? आता त्यावेळेचा हा चालू घडामोडीचा प्रश्न होता, आणि त्यानुसार त्यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले होते, आणि त्याच्यात वरून हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आपल्याला भेटतं उद्या. चला पुढचा प्रश्न बघा. 15. खालीपैकी कोणत्या व्यक्तीने बुधभूषणम या ग्रंथाची रचना केली? बुधभूषणम हा ग्रंथ कोणी लिहिला? आपल्या सर्वांना माहित आहे, छत्रपती संभाजी महाराज. ठीक आहे. तर असे प्रश्न सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. काही ऐतिहासिक व्यक्ती आणि त्यांचे काही ग्रंथ हे महत्वाचे आहे, म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर बुधभूषणम हा ग्रंथ कोणी लिहिला? छत्रपती संभाजी महाराज. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 16. हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील हिरवळीचे क्षेत्र
ग्रीन ओआसिस असून वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. तर दक्षिणेकडे तर टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आपल्याला पाहायला भेटते. तर अभयारण्याचे प्रश्न फिक्स आलेले आहेत. तर सगळे अभयारण्य महाराष्ट्रातील तुम्हाला नोट डाऊन करणं, त्यानंतर त्याचं ते अभयारण्य आणि त्या अभयारण्याचं ठिकाण, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत करून घेणं आवश्यक आहे. तर ते तुम्ही करायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17. शिवाजी महाराजांच्या काळात राज्य व्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा रिकाम्या जागा शब्दांसाठी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला. तर त्याचं उत्तर काय आहे? पार्शियल. शिवाजी महाराजांचे काही प्रश्न आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातले काही प्रश्न तुम्हाला करायचे असतील तर 34चं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. ओल्ड पुस्तक वाचायचं आहे. ते पुस्तक तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ते ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा युट्यूबवर काही व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. चला पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 18. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. तर महाराष्ट्राचा नंबर कितवा लागतो? दुसरा. पहिला नंबर कोणाचा लागतो लोकसंख्येच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर पहिला क्रमांक लागतो उत्तर प्रदेश. ठीक आहे. आणि उत्तर प्रदेश, मग नंतर महाराष्ट्र, मग नंतर काय लागतो? बिहार. आणि सर्वात कमी लोकसंख्या जर आपण विचार केला तर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? सिक्कीम, त्यानंतर मिझोरम आणि नंतर येते अरुणाचल प्रदेश. अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यावर किंवा ते शरीरावर गेल्यावर ते आरोग्यास लाभदायी ठरतात? तर याचं उत्तर आहे प्रोबायोटिक्स. आता सायन्सवर प्रश्न खूप कमी आहेत मित्रांनो, एखाद दोन प्रश्न तुम्हाला सापडतो. तर ते प्रश्न कसे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित बघणं आवश्यक आहे. याचा विश्लेषणाचा एक व्हिडिओ आपण डिटेलमध्ये घेऊन येणार आहे, म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की तो व्हिडिओ तुमचा मिस होता कामा नये. चला पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्य उत्पादन आणि औषध वनस्पती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 2005. 2005-06 मध्ये तशी स्थापना झाली होती, पण त्याची आपण इथे एक्झॅक्टली 2005 आपल्याला भेटतं, मग ते आपण उत्तर कन्सिडर करू. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? पुण्याला आहे. आणि याचा उद्देश काय असतो? तर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाद्वारे फलोत्पादन पिकांचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. चला पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राज्याचे वर्णन त्रिसमुद्र तोय पीत वाहन असे केले जाते? तर तो कोण आहे? गौतमीपुत्र सातकर्णी. हा प्रश्न मित्रांनो, किंवा सातवाहन, चालुक्य, यादव या सगळ्यांची माहिती तुम्हाला 7वीचं जुनंच पुस्तक जे आहे त्या पुस्तकामध्ये सगळी माहिती तुम्हाला भेटेल. तर ते पुस्तक सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. चला मग याचा अर्थ काय? त्रिसमुद्र तोय पीत वाहनचा अर्थ काय होतो? ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असे उद्गार त्यांनी केलेले आहेत. तर ते कोणाबद्दल आहे? गौतमीपुत्र सातकर्णी. चला पुढचा प्रश्न बघा, 22. ओणम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे? तर ओणम हा केरळचा सर्वात मोठा उत्सव आहे. तर उत्सव महोत्सव हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये करायच्या आहेत, कोणत्या राज्याचे संबंधित आहेत. चला पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 23. राज्याचे नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती असते? तर जास्तीत जास्त संख्या किती असते? ती 12. आता आपण जर विचार केला, संसद हे लोकसभा आणि राज्यसभा मिळून बनलेली असते. तर लोकसभेमध्ये जवळपास म्हणजे मॅक्झिमम जागा आहेत 550, आणि सदस्यांचा जर विचार केला तर राज्याद्वारे किती असतात? 530, आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे किती असतात? 20. आणि जेव्हा आपण राज्यसभेचा विचार करतो तर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य किती असतात? 250. तर त्याच्यामध्ये निर्वाचित सदस्य किती असतात? 238. आणि राष्ट्रपतीद्वारे, जो की या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे, राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित सदस्याची संख्या किती असते? 12 असते. चला पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 24. मुलींचे लग्न वय 14 वर्ष आणि मुलांचे लग्नाचे वय 18 वर्ष निश्चित करणारा बालविवाह प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला? यालाच आपण शारदा कायदा असंही म्हणत असतो. तर 1929 रोजी हा संमत झाला. आता शारदा कायदा नेमकं काय आहे? तर 1927 मध्ये रायसाहेब हरविकास शारदा यांनी काय केलं होतं? बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले होते, आणि ते रोखण्यासाठी त्यांनी एक विधेयक सादर केलं. आणि विधेयक सादर केल्यानंतर त्यांनी त्या विधेयकात अशी कंडिशन मांडली होती की मुलाचे वय हे 18 वर्ष असलं पाहिजे आणि मुलीचं वय हे 14 वर्ष असलं पाहिजे. तर तो कधी संमत झाला होता? 1929 ला तो संमत झाला होता. आता हा प्रश्न कधी कधी असा विचारतो की त्या कायद्याला काय म्हणतात? तर त्या कायद्याला काय म्हणायचं? शारदा ऍक्ट असंही म्हणतात. तर दोन्ही शब्दांचं फेरफार करू शकून शब्दांची फेरफार करून हा प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला दोन्ही अँगलनं विचार करणं आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी
कोणते विधान बरोबर आहे? तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारांची असते. ठीक आहे. तहसीलदार हे न्यायिक अधिकारी आहेत आणि जे सामाजिक स्तरावर संघर्ष सोडवण्यासाठी निर्णय देतात. तर दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. तर आपल्याला ह्या कॉमन गोष्टी जे स्टेटमेंट मध्ये दिल्या तेच त्याचं उत्तर किंवा तेच त्याचं एक्सप्लेनेशन असू शकते. चला, अशीच व्हिडिओ आपण घेत राहणार आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सगळ्या विषयाचे TCS पॅटर्न नुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे व्हिडिओ तुम्हाला नक्की फायद्याचे राहतील आणि या प्रश्नाच्या अवतीभोवती तुम्हाला अभ्यास करायचा. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.